नमस्कार सर्वांना. इझी ब्रो या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्यासोबत आहे दोन चिमुकले. एक आहे तुझं नाव काय रे? तुझं नाव काय रे? तुझं नाव काय रे? तुझं नाव काय? पूर्ण नाव सांग. बसवराज खंदारे. इथे काय करायला लागला तुम्ही? विराज त्यांच्या पप्पाला बोलवला. विराजच्या पप्पाला का बोलवलं असं? शेतात काम कराय. शेतात तू सांग रे, विराजच्या पप्पाला का बोलवलं असं इथं? थांब एक मिनिट थांब. मला बी धराल तिकडे. धीरज कितीला जातोस रे? झाला शाळेला जातोस का नाही? शाळेला बालवाडी रे. बालवाडी जातो. कितवीला शिकायला लागला? किती मध्ये आहेस आता? 50 रुपये. 50 रुपयाला जातोस? बालवाडीला 50 रुपयाला जातोस? अरे तो सांगतोय 50 रुपयाला जातोय तो. तू काय बालवाडी सांग. तू कितीला जातोस? कुठं? नूल चेनिकुपी. रूट सांगायलाच काय शाळेचं नाव सांगायला सांग मला. तुझं फोनाचं नाव सांगाले. फोनाचं नाव. चला गाईज, आज आपण एक मस्त मजा करणार आहोत. कारण आपण आता आलेलो आहे की शेतामध्ये लावण केलेलं आहे. ऊसाचं लावण केलेलं आहे. ऊसाचं लावण म्हणजे रोपवाटिका झालेली आहे. रोप आणून लावण झालेली आहे. त्याच्याबद्दल आपण आज माहिती घेऊया. कसं माहिती आहे त्याच्याबद्दल थोडंसं शेतकऱ्याबद्दल बोलूया आपण. शेतकरी म्हणजे काय तो वेगळाच नाही, मी तो क्लासमेटच आहे. कारण एक प्रगतशील शेतकरी म्हणून काम करतोय आणि मी एक आहे असं एक घेऊन फिरतोय. मी असं घेऊन फिरायला लागलो की नाही रे, तेव्हा काय म्हणायला हे काय आता. चला काहीच आता त्यांच्याबरोबर बोलूया. चल रे, उठ रे, जाऊया तिकडे जाऊया. ठीक आहे धीरज? थांब रे, जाऊया चला. निसर्गाचा स्वाद आपण ग्रामीण भागातच घेऊ शकतोय. कारण सिटीमध्ये असं तुम्हाला काय भेटणार नाही. चारो बाजूने तुम्हाला दिसेल हिरवेगार असा दृश्य. कारण हा दिसणार फक्त शेतकऱ्यांच्या वाड्यात. तुम्ही या, भेटूया आपण कधी पण. एकदा व्हिजिट करा ग्रामीण भागात आणि शेतकऱ्यांच्या शेतात. कारण शेतकरी फार कष्ट करतोय, सगळ्यांना अन्न देतोय. जगाचा अन्नदाता म्हणजे शेतकरी. शेतकरी भरपूर कष्ट करतोय. तर आज आपण शेतकऱ्यासोबतच शिकलेले शेतकरी ऑर्गॅनिक शेती कसं करावा आणि खतं कोणती वापरावे, औषधे कोणती मारावी, हे सर्व आपण माहिती करून घेऊया. थोडंसं तेवढे एक्सपर्ट्स नाही आहे आम्ही शेतीमध्ये, तरी पण त्याच्याबद्दल थोडंफार माहिती करून घेऊया आपण. चला आपण एकदा डिस्कस करूया त्याच्याबद्दल. तुम्ही इथं पाहू शकताय, ही काय प्लॉट आहे. हा सर्व प्लॉट पूर्ण नदीपर्यंत आहे. हा रोप पेरलेले आहे. आणि इकडची काय प्लॉट आहे ही खोडवा आहे. यावर्षी काढलेलं आहे. मागच्या वेळी लावून होतं असं वाटते मला. काय वाटत नाही लावूनच होतं. काय खोडवा काढून खोडवा आहे माहित नाही. कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास, पण खोडवा आहे. कितने शानदार विचार रखते हैं. तुम्ही आता बघू शकता एवढ्या उन्हात पण शेतकरी फार एवढं राबतोय की तिकडे तुम्ही बघू शकताय. शेतकरी तुम्हाला भेटणारच. तुम्ही कधी पण या, सकाळी या, संध्याकाळी या, दुपारी या, तुम्हाला शेतकरी मात्र भेटणार. हे मात्र खात्री आहे. तुम्ही बघू शकता हे आपली दूरपर्यंत आहे नदी. आणि नदीच्या तिथं मंदिर दिसतोय. श्री बसवेश्वर महाराज सुक्षेत्र बसवेश्वर महाराज वळी इटणी तालुका गडिंग्लज जिल्हा कोल्हापूर असा फेमस असलेला, पंचक्रोशीमध्ये फेमस असलेला हा आपला बसवेश्वर मंदिर इथं वसलेला आहे. हिरणकेशी नदीच्या काठेवर. आणि त्याची पण माहिती लवकरच तुमच्या समोर येणार आहे. आणि आता आपण पाहूया, शेतकऱ्याबद्दल बोलूया. आता ते काय करतायत ते पण त्यांच्याबद्दल थोडंफार माहिती चर्चा करूया आपण. सुरुवात करा. आपल्यासोबत आहे आता चिमुकली शेतकरी. आता चालू केलेलं आहे. आणि धीरज सांग की किती एकरच आहे तुझं शेती? एक एकर आहे. काय कसं काय म्हणतायच याला? कसं लावून केला हे?
9 लावले. कसं लावला सा पाणी सोडून पाणी सोडून लावत गेले. लावले. होय आणि आता काय करायला लागला सा आता ह्याला ताक घालायला ताक घालायला ताक घाला. ताक काय ताक ताक. ताक हा. ताग ते हा. मग हिरवळीचं तागानं काय होते मला काय सांगशील काय थोडंफार हिरवळीचं खत आहे ते ते. हिरवळीचं खत आहे. हा. तू शेतीला- सांग की शेतीला चांगलं असते ना सांग. तिथे सांगते ते. शेतीला चांगलं असते, ऊस चांगला येतोय, सांगते सेंद्रिय कर्ब वाढतोय. त्याने कवडं होते. हा, सेंद्रिय कर्ब वाढतोय हम्म. मग फुटवा कसं फुटते त्याला काय त्याला खत कसं होते ते ताग घातल्यानंतर ताक किती दिवसानं ते लागू होते तुला काय माहिती आहे काय 45 ते 55 दिवसामध्ये 55 दिवसामध्ये येते ते. येते ते. होय हा. मला सांग आता ते हे रोप वाटिका लावला नाही तुम्ही रोप लावला नाही तर ते रोप लावल्यानंतर किती दिवसांना आम्ही ताग घालतोय असं तुला काय आयडिया आहे काय पप्पाने काय सांगितलं तुला 45 म्हणजे आमचं शेत छोटं आहे. छोटा हा. माझा सांग की किती दिवसानं तू हे बघ हे लावून केलंय की नाही तर रोप लावून केलंय ना किती दिवसानं ताग लावायचं असं काय पप्पाने वगैरे काय सांगितलं तुला ऊस ज्याला खायचो ना ऊस काय देवले गेली ऊस उठवणार मोठं होणार मोठं झाल्यानंतर थोडस हा. आणि फाटे येते आणि ते घेऊन जाते. घेऊन जाते हा, झाला. झालं विषय संपला संपला. आणि पैसे पैसे येते. पप्पाकडे येते. पप्पाकडे पैसे येतात नाही पप्पा काय करतोय पप्पा काम करताय. पप्पा काम करतोय रे त्या पैशाचं पप्पा काय करतोय पप्पा शेती आणि काम करते. आणि ते पैसे घेऊन काय करतोय ऊसाचे पैसे कोणाकडे देतात पैसे तुम्ही त्यांनी घेतात कोण आणि दुसऱ्याचं काम करायचं शेताचं मुला बघायचं माळाचं हा एवढं झालं. थांब रे नाही रे मला काय सांगायचं आहे विचारायचं माहिती आहे धीरज ऐक की माझं त्या पैशाचं पप्पा काय करतात कपडे आणतात काय सगळं आणतात. काय आणतात ते सांग की आणि खायला देतात का आणि नाही तुला? बळायचं आणि काम करायचं सगळं करायचं. डब्बाला पण जातात हा. चांगलं काम करतोस बघ रे तू ठीक आहे थँक्यू थँक्यू थँक्यू. वेलकम. एक धन्यवाद सगळं माहिती दिल्याबद्दल काढून घे. काढून घेऊ हम्म. हा बघा मित्रांनो आपला छोटा शेतकरी कसा आहे आता किती वर्ष आहे तुला 10 रुपये. 5 वर्ष 4 वर्षाचा मी सांग. 4 वर्षाचा आपला छोटा मला शेतकरी किती? तू सांग इथं आपला आहे तू सांग रे तुझं नाव काय रे अथर्व तू तवा सांगितलं तवा तुझं झालंय सगळं व्यवस्थित सगळं इंट्रोडक्शन झालंय तू सांग तू शेतीबद्दल तुला काय माहिती आहे सांग हे लावून करून किती दिवस झालं 45 45 दिवस आता काय करायला लागलास इथं ताक घालायला. काय घालायला शाळेला जाऊन आलास का नाही हा हा. किती वाजता आला शाळेला जाऊन हा, ठीक आहे बस तुझं बस तू ना ह्याच्याकडनं थोडं शिकून घे काय तू यो वाण यो धीरज हे तू आता आपल्या मेन शेतकऱ्याकडे देतोय तो काय बोलतोय विचार या भावाकडे देतोय भाऊ मला जरासं शेतीबद्दल थोडंसं माहिती सांग की हे लावण करून किती दिवस झालं आणि रोप लावला एवढं किती एकरामध्ये एकर आहे रोप हे 45 दिवसाचं क्षेत्र आहे 45 दिवसाचा रोप लागण आहे टोटल 45 गुंठा क्षेत्र आहे हे मी 10,000 एक व्हरायटी केला आहे आणि ह्याला 2 अळवणी झाले आहेत आणि प्रत्येक रोपाला अळी काढून आम्ही लागवड दिला आहे 944 युरिया बायो प्लस असं सगळं मिक्स करून प्रत्येक रोपाला आम्ही अळ्या काढून लागवड दिला आहे आणि आता सध्या ताग घालायला सुरुवात आहे तुम्ही बघू शकताय बाग आता तुम्ही ताग घालताय ते किती दिवस झाले लावून करून हे 45 दिवस झालं रोप लावून मग आता हे ताग लावायचं ताग साधारण 50 ते 55 दिवसापर्यंत ताग येतोय फुलं आलं की नाही मग ते काढून टाकून ते सरीमध्ये टाकायचं त्यानंतर भरणी करतो आम्ही साधारण हे एप्रिल 15 ते
एप्रिल एंडिंगपर्यंत आपलं हे भरणे होतं. भरणी होते. ओके. त्या त्यागेनं काय आपल्याला फायदा आहे? त्याच्यामुळे सेंद्रिय कर्ब वाढतं, हिरवळीचं खत असल्यामुळे सेंद्रिय हा. कर्ब होतोय, शेतीला पोषक आहे, शेतीचे पोत चांगलं, जमिनीचा पोत सुधारतोय, त्याचा फायदा होतोय, उत्पादनामध्ये पण त्याचा फरक पडतोय. अशा प्रकारे त्यामुळं ताग म्हणा, ढेंचा म्हणा, हे हिरवळीचे खत पूर्वी घालत होते लोक, आता थोडं विसरत चालले आहेत. त्याचा वापर केल्याने जमिनीवर चांगला आहे. फक्त केमिकल न वापरता हिरवळी खतं म्हणा, सेंद्रिय खत, कंपोस्ट खत वापरावे. आता हे आळवणीसाठी किती दिवसामध्ये आळवणी करावी लागते? हे सुरुवातीला एक लावून 3-4 दिवशी आळवणी करायचं. त्यानंतर एक आठवडा सोडून दुसरी आळवणी ह्या प्रकारे करायचं असतं. ओके. ठीक आहे. थँक्यू. मला आता अजून एक काय विचारायचं होते की सेंद्रिय खत आता ऑर्गॅनिक चांगलं की कीटक? आता आपण केमिकल भरपूर प्रमाणात आम्ही वापरतोय. आता तुम्ही बघू शकताय की तिथं सर्व पांढरं झालेलं आहे बाजूला. ठीक आहे. ते घालवण्यासाठी कोणतं खत आपल्याला फायदेकारक नाही, आहे? केमिकल बरोबर तुमचं सेंद्रिय खत पण असलं पाहिजे. फक्त केमिकल चालणार नाही, सेंद्रिय खत पण पाहिजे. जेनेटिक कार्बन सेंद्रिय कर्ब असेल तर तुम्हाला ते केमिकल तुम्हाला चांगल्या प्रकारे काम करते किंवा अप्लाय करते ते. त्यासाठी तुम्ही सेंद्रिय घटक कंपोस्ट खत वापरलं तर कधी पण चांगलं आहे. ओके. म्हणजे कीटकनाशक केमिकल वापरलं तर जमिनीला फटका बसणार. हे बघा मित्रांनो, शेतकरी होणे ही सोपी गोष्ट नाही. कारण आम्ही पण जॉब करतोय, जॉबमध्ये जाऊन आपण 9 तास काम करून आणि घरी येतोय आणि रूमला येतोय, काय असेल ते खाऊन झोपतोय. असं शेतकऱ्यामध्ये असं नाही आहे की रात्रंदिवस राबावं लागतोय. कारण तुम्ही पाहू शकताय की शेतकऱ्यांना शेताला पाणी सोडणं किती कठीणकारक आहे. कारण रात्री 12:30 वाजल्यापासून रात्रपाळीमध्ये लाईट्स येतात, तेव्हा शेतकऱ्याला उठून शेताला पाणी द्यावं लागतो. तरी हे किती कठीण आहे तुम्ही पण जाणून घ्या. आणि आता तुम्ही बघताय की आपल्याला काय वाटतं की शेतकऱ्यांना काय तेवढं कष्ट आहे? शेतकऱ्यांना भरपूर असं सर्व कष्ट आहे. कारण कधी पण विहिरीमध्ये उडल्यानंतरच विहीर किती खोल आहे हे आपल्याला समजणार. कारण विहिरीवरती थांबून आपल्याला काही समजणार नाही हे काय आहे, एवढंच आहे. पण एकदा तुम्ही उडी मारला तरच तुम्हाला काय आहे त्याचा अनुभव तेव्हाच तुम्हाला भेटणार. तरी म्हणूनच तुम्हाला सांगतोय की हे फार कठीण गोष्ट आहे शेतकऱ्यांसाठी. तरी आपण आता बघतोय बाजारभावामध्ये पण तुम्ही पाहिला असणार, सोयाबीनचा तेल 120 रुपये झालेलं आहे एका किलोला. आणि सोयाबीन 42 रुपये 43 रुपये किलो, ह्याच्या पुढे जाईनाच. तर किती अवघड आहे ना शेतकऱ्यांचं. कारण सोयाबीन लावलेलं असतो, सोयाबीन काढून नेक्स्ट पेरणी सोयाबीन काढल्यानंतर लावण करायचं असतोय. कारण पुढच्या पिकासाठी पैसे कुठून आणणार? आणि शेतकरी लोन काढावा लागतो, ह्यांच्याकडून त्यांच्याकडून कर्ज घ्यावा लागतो. तो कर्ज न फेडल्यामुळं त्यांचा जीवहानी पण होऊ शकते. आणि आजकाल सरकारनं थोडंफार मदत करत आहेत, पण आपली एकच अपेक्षा आहे अजून थोडंफार सरकारनं शेतकऱ्यावर जास्त लक्ष देऊ दे. कारण इंडस्ट्रीज तरी वाढतच राहणार. कारण शेतकऱ्यामध्ये शेतीमध्ये इंडस्ट्रीयल पण घुसत आहेत आजकाल. कारण ते नको आहे आपल्याला की शेतकऱ्याचं काम टेक्नॉलॉजीनं न होऊ दे. कारण शेतकरी राबायला पाहिजे, घाम गळायला पाहिजे, मग त्यांचं आरोग्य पण सुधारणार. तर भावनो हे होतं थोडक्यात माहिती. एवढं काय जास्त आलो होतो आणि शेतामध्ये फिरत तर थोडीफार माहिती घेतलेली आहे. तर बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक वेगळाच व्हिडिओ येणार आहे तुमच्यासमोर. तर हा व्हिडिओ होईल तेवढं शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हे छोटे चिमुकले धीरज आणि अथर्व विराज विराज नाही आला आज. विराज भावानो तुमचा दोस्त येईल. तर हा होता. सबस्क्राईब करा व्हिडिओ आणि शेअर करायला विसरू नका. आणि लाईक पण करा आणि कमेंट करायला पण विसरू नका. कारण शेतकऱ्यांना कमेंट आणि तुमचा सजेशन, तुमचा काय असेल ते भावना व्यक्त करा कमेंटमध्ये. हीच आपली एक इच्छा आहे. धन्यवाद. थँक्यू सो मच व्हिडिओ बघितल्याबद्दल.
जय शेतकरी.